मनसेच्या आंदोलनामुळे शिक्षण विभागाने अखेर कारवाई केली. नारायणा ई टेक्नो स्कूलला अखेर सील केले आहे. आज लातूर शिक्षण विभागाने अखेर कारवाई केली आहे. आता तरी सर्व पालकांचे डोळे उघडतील. मनसेनी वोडोविरी सांगितले होतो ही शाळा बोगस आहे, या शाळेला मान्यता नाही. वोडोविरी आंदोलने केले, तसेच पालकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. बोला सर. मी हाशमी सर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर. माननीय शिक्षणाधिकारी दत्तात्रय मडपती साहेब यांच्या आदेशावरून आज आम्ही आमची टीम सर, गट शिक्षणाधिकारी, आमचे मित्र क्षीरसागर साहेब, गिरी सर आणि ते टीम सगळे ई टेक्नो स्कूल इथे आलेलो आहोत. कारण या शाळेला शासनाची मान्यता अद्याप मिळाली नाही, त्यामुळे हे शाळा अनधिकृत आहे. कोणती शाळा आहे सर? ई टेक्नो, नारायण ई टेक्नो स्कूल. याच्याबद्दल यांना वारंवार पत्र देऊन याने काही कार्य केलं नाही. त्यासाठी आज शिक्षण विभागाने याला सील ठोकण्यात आलेला आहे. अशा एकूण किती शाळा आहेत लातूर शहरामध्ये? आता त्यावर काही 21 पासून आमची शोध मोहीम चालू आहे. किती समोर आले? आता येईल. आता 25 पर्यंत आमची शोध मोहीम चालू आहे, ते आम्ही तुम्हाला कळवू. आता गेल्या वर्षी या शाळेमध्ये जे ऍडमिशन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून काय खबरदारी घेतली आहे? आता ते या शाळेवर अगोदर समायोजन होणार आहे का त्या विद्यार्थ्यांचं दुसरीकडे? आता जर याला परमिशन मिळालं नाही तर समायोजन करतील, करावं लागेल. या शाळेला या अगोदर तसं पत्र दिलं सर, शाळेने की या या शाळेला शाळेतील अगोदर काय विद्यार्थ्यांचं नोटीस इतर वगैरे दिलेली शाळेत होती का? स्थलांतर करावं. देऊत ना. है ना? सर, पण गेल्या वर्षी देखील ही शाळा सुरू होत आहे अशी माहिती. गेल्या वर्षीपासून आम्ही कारवाई करलो आहोत. हां. गेल्या वर्षीपासून यांचं आम्ही पत्र दिलं यांना, पण यांनी काही बंद केले नाही. आज बंद करण्याचं कुठल्या परवानग्या नाहीत ते सांगा. कुठल्या परवानग्या नाहीत शाळा चालवण्याच्या? कुठल्या परवानग्या नाही? शासन मान्यता नसल्यामुळे सर हे अनधिकृत शाळा आहे, ते चालवता येत नाही. बरे, आंध्र प्रदेशच्या एका मंत्र्याची शाळा असल्यामुळे काही दबाव आहे का शिक्षण विभागावर? नारायणा नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. नाही. या शाळेला काही अगोदर नोटीस दिलेली होती का? दिलेली काही- होती. एक मिनिट, पूर्ण वाक्यात बोला. काही दंड वगैरे ठोठावलेला होता का? त्यापैकी त्यांनी काही भरलेला आहे का? वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या होत्या का? तरी देखील शाळेनं आरेरावी करत ही चालू ठेवली आहे का दंडमशाहीने ही शाळा? ही पूर्ण वाक्यात सांगा. या शाळेला याच्या अगोदर अनेक पत्र दिलेले आहेत आणि दंडही लावलेला आहे. एकूण 27 लाख रुपये दंड